भडगाव तालुक्यातील येथील प्रवीण चंद्रकांत चिंचेवाडे हा गवंडी काम करत होता. गवंडी असल्याने तो परिसरातील अनेक बांधकामे घेत होता. या कामासाठी त्याला मजुरांची गरज भासत असे. हाताखाली माल करून देण्यास तसेच सोबत काम करण्यास मजूर व गवंडी त्याला लागत होते. कमी वयातच त्याने गवंडी कामात चांगला जम बसवला असल्यामुळे त्याच्याकडे कामे देखील चांगले मिळते. याच गावात राहणारी सुनीता संजय केसरकर वय 40 ही बांधकामाच्या मजुरीवर जात असे. ती विवाहिता व 2 मुलांची आई होती. ती मजुरीच्या कामासाठी प्रवीणकडे आली. त्याने तिला आपल्याकडे काम दिले. कामाच्या निमित्ताने दोघांचे रोज बोलणे चालणे होऊ लागले. अविवाहित असलेला आणि तिशी गाठत आलेला प्रवीण स्त्री सुखापासून वंचित होता. त्याची भुकेली नजर महिलांच्या शरीरावर फिरत होती. सुनीतावरही त्याची नजर पडली. तो तिच्याशी जास्तच लगट करू लागला. सुरुवातीला दुर्लक्ष करणाऱ्या सुनीताच्या लक्षात हा प्रकार आला. तो तिला चांगले पैसे देऊ लागला होता. हळूहळू तिचा पाय घसरला. तो अविवाहित होता. चांगली कमाई देखील करत होता आणि आपुलकी दाखवत असल्यामुळे तिचा त्याच्यावर विश्वास बसला. तो तिला आधार वाटू लागला. येथेच ती चुकली होती. तिची वाट चुकली होती आणि प्रवीणने डाव साधला होता. दोघांत अनैतिक संबंध सुरू झाले. कामावरून परत येताना निर्जन ठिकाणी जाऊन ते संबंध ठेवू लागले. त्याने तिला आयुष्यभर तुला सांभाळीन असे आश्वासन दिले. त्याच्यावर विश्वास ठेवून तिनेही त्याच्याशी संबंध ठेवले. गेले 5-6 वर्ष त्यांचे संबंध चालू होते. चोरी छुपे हा सगळा खेळ चालला होता. दरम्यान 3 वर्षांपूर्वी प्रवीणचे लग्न झाले. तेव्हापासून तो सुनीताला टाळू लागला. याचा सुनीताला धक्का बसला. आपल्याला आयुष्यभर सांभाळण्याचे वचन देणाऱ्या प्रवीणने आता रूप बदलल्याने ती संतापली होती. मग दोघात भांडणे सुरू झाले. प्रवीणचे लग्न झाल्यानंतर त्याने हे संबंध कमी करण्याचा प्रयत्न केला. पण सुनीता त्याचा पिच्छा सोडत नव्हती. तो भेटायला येत नसल्याने आणि खर्चाला पैसे देत नसल्याने ती प्रवीणला धमकावू लागली होती. तू भेटायला आला नाहीस तर आपल्या दोघांतील अनैतिक संबंधाची माहिती घरी सांगून बदनामी करेल. ती ब्लॅकमेल करू लागली. तिने आपल्या घरात सगळे सांगितले तर आपली बदनामी होईल, संसार मोडेल अशी भीती त्याला वाटत होती. दरम्यान त्याला एक मुलगी झाली. एकीकडे संसार बहरत होता तर दुसरीकडे सुनीताच्या धमक्या वाढतच होत्या. तिच्या त्रासातून सुटका करून घेण्यासाठी त्याने एक प्लॅन आखला. त्याने तिला कॉल केला आणि भेटायला बोलावले. दिनांक 18 जानेवारी रोजी त्याने तिला भेटायला बाजारात येण्यास सांगितले. ती तिथे आल्यानंतर त्याने तिला मोटरसायकलवर घेतले आणि निर्जन स्थळी नेले. तिथे प्रेम करण्याच्या बहाण्याने तिला जवळ ओढले आणि दुसऱ्या क्षणी तिचा घात केला. त्याने तिचा गळा जोरात आवळण्यास सुरुवात केली. ती तडफडू लागली पण त्याने पकड सैल केली नाही. काही वेळातच तिचा मृत्यू झाला. ती ठार झाल्यानंतर तो उठला. त्याने तिचा मोबाईल बंद करून हिरण्यकेशी नदीजवळ झुडपात टाकून दिला. तसे तिच्या अंगावरचे दागिने काढून घेतले आणि ते गावातील एका सराफाला 70,000ला विकून तो पसार झाला. चंदगड, गोवा, हुबळी, तुमकूर, बंगळूर करून गावातील वातावरण कसे आहे याची माहिती तो घेत होता. इकडे दिनांक 18 जानेवारी 2026 रोजी सुनीता संजय केसरकर आठवडे बाजाराला जातो म्हणून घरातून बाहेर पडली. पण ती परतलीच नाही. तिच्या मोठ्या मुलाने सगळीकडे चौकशी केली. तिचा शोध घेतला पण आपली आई परतली नसल्याने दुसऱ्या दिवशी म्हणजे दिनांक 19 जानेवारी 2026 रोजी गडहिंग्लज पोलीस ठाण्यात आई बेपत्ता असल्याची वर्दी दिली. गडहिंग्लज पोलिसांनी सुनीताचा मोबाईल नंबर घेऊन त्यावर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण संपर्क होत नव्हता. पोलिसांनी बऱ्यापैकी चौकशी केली तेव्हा त्यांना समजले की गडहिंग्लजच्या आठवडी बाजारासाठी सुनीता केसरकर हिने बँकेतून 2,500 रुपये काढले होते. तसे तिने बाजार देखील केला होता पण त्यानंतर ती कुठे गेली हे मात्र समजू शकले नाही. पोलिसांनी त्याच्या परीने सुनीता केसरकरचा शोध घेतला. बुधवार दिनांक 11 फेब्रुवारी 2026 रोजी महागाव मासेवाडीच्या दरम्यान घंटीचा झरा नावाच्या ओढ्याच्या पात्रात शिर नसलेला आणि उजव्या पायाची हाडे दिसत असलेला अज्ञात महिलेचा मृतदेह आढळून आला. महागावच्या पोलीस पाटलाने त्या संदर्भात गडहिंग्लज पोलिसांना वर्दी दिली. गडहिंग्लज पोलीस ठाण्यात मृताची नोंद झाली. पोलीस उपनिरीक्षक यांनी
फॉरेन्सिक लॅबच्या पथकाने घटनास्थळी भेट दिली. मिसिंगची तक्रार दिल्यामुळे केसरकर कुटुंबियांना देखील मृतदेह बघण्यास सांगितले. केसरकर कुटुंबाने मृतदेह पाहताच त्यांना धक्काच बसला. मृतकाची चप्पल, साडी आणि हातातील बांगड्यावरून सुनीता केसरकरची ओळख पटली. नातेवाईकांनी तिच्या हातातील काळ्या दोऱ्यावरून मृतदेह सुनीता यांचाच असल्याचे सांगितले. फॉरेन्सिक लॅबने घटनास्थळीच मृतदेहाची उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. सुनीता केसरकरचा मृतदेह तब्बल 25 दिवसांनी सडलेल्या अवस्थेत मिळाला. त्यावर शिर नव्हते. डोक्याची कवटी व हनुवटी बाजूला पडलेली होती. डोक्याचे केस काटेरी झुडपात अडकले होते. याचाच अर्थ जंगली पथकाने मृतदेहाचे लचके तोडले असावेत असा संशय विच्छेदन केलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्याने व्यक्त केला. हे असले तरी ती एकटीच अशा निर्जन स्थळी कशी काय गेली? शिवाय नातेवाईकांच्या म्हणण्यानुसार मंगळसूत्र, कानातील सोन्याचे झुबे, तिचा मोबाईल या साऱ्या वस्तू घटनास्थळावरून गायब असल्याने हा घातपाताचा संशय व्यक्त करून जिल्हा पोलीस प्रमुख योगेश कुमार गुप्ता यांनी एलसीबीचे पोलीस उपनिरीक्षक सुशांत चव्हाण यांना तातडीने जाऊन तपास करण्यास आदेश दिला. पोलीस पथकाने तपास चालू ठेवला. सुनीता यांच्या मोबाईलवर संपर्क झालेल्या 8 जणांसह त्यांच्या जवळच्या काही मैत्रिणींचाही पोलिसांनी कसून चौकशी केली असता सुनीता व गावातील गवंडी काम करणारा प्रवीण यांच्यातील अनैतिक संबंध उघडकीस आले. ज्या दिवशी सुनीताचा मृतदेह सापडला त्या दिवसापासूनच प्रवीण चिंचेवाडी इथून मोबाईल बंद करून कुठेतरी गायब झाल्याचे निदर्शनास आले. मृतदेह सापडला पण खुनाचा छडा लागलेला नाही. ही माहिती मिळाल्यानंतर तो निवांतपणे गावात आला. 14 फेब्रुवारी 2026 रोजी प्रवीण भडगावमध्ये येणार असल्याची बातमी पोलिसांना समजली. त्यानुसार दिनांक 14 फेब्रुवारी 2026 रोजी प्रवीणच्या मुसक्या आवळल्या. एलसीबी व गडहिंग्लज पोलिसांनी कसून चौकशी केली असता त्याने कबुली दिली. या घटनेचा अधिक तपास गडहिंग्लज पोलीस करीत आहे. धन्यवाद मित्रांनो. अशाच नवनवीन मराठी क्राईम स्टोरीज ऐकण्यासाठी आजच आपला यूट्यूब चॅनल क्राईम कट्टाला सबस्क्राईब करायचं अजिबात विसरू नका आणि या घटनेबद्दल तुमचे काय मत आहे हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा.